नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर बोर्डाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला हव्या असतील मागील 5 वर्षांच्या, त्यासुद्धा आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये सहज मिळतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पहा. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिलं, विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. 3 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. दुसरं, ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टंटचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. 3, हीटिंग एलिमेंट्स म्हणजेच कॉईलपासून नायक्रॉमपासून बनवलेले असते. 4, विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते. 5, लॅम्पमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत केले जाते. या पद्धतीने आपण रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 1, विद्युत प्रवाह ब एम्पियर. 2, विद्युत हीटर अ पाणी गरम करण्यासाठी. 3, विद्युत बेल ई बेल पुश. 4, थर्मोस्टंट क तापमान नियंत्रित करण्यासाठी. बेस प्लेट ड सोल प्लेट. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न दुसरा बघा, चूक की बरोबर ते लिहा 5 गुणांसाठी. 1, विद्युत इस्त्री विजेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. बरोबर. 2, विद्युत गिझरचे इतर कंटेनर तांबे कॉपर या धातूपासून बनवलेले असते. बरोबर. 3, विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते. बरोबर. 4, ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वायडिंग असतात. बरोबर. 5, विद्युत लॅम्पमधील फिलेमेंट नायक्रोम या धातूचे असते. चूक. त्यानंतर ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. 1, विद्युत इस्त्रीचे प्रकार सांगा. ॲटोमॅटिक इस्त्री आणि नॉन ॲटोमॅटिक इस्त्री. दुसरं, विद्युत गिझरमध्ये थर्मल इन्सुलेशन म्हणून कशाचा वापर करतात? ग्लासवूलचा वापर करतात. 3, फ्लोरोसंट ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते? आयोनायझेशन या तत्वावरती कार्य करते. 4, ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करतो? म्युच्युअल इंडक्शनवर काम करतो. 5, रेक्टिफायरचा उपयोग लिहा. AC सप्लायचे DC सप्लायमध्ये रूपांतर करणे. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3. 1, सिंगल स्ट्रोक बेलची सुबक आकृती काढून भागांना नावं द्या. आपण ही आकृती पाहिलेली आहे, ती काढायची आणि तिच्या भागांना नावं द्यायची आहेत. दुसरं, विद्युत इस्त्रीच्या भागांची नावे सांगून उपयोग लिहा. 3, दुसऱ्याचं उत्तर पाहू आपण. विद्युत इस्त्रीच्या भागांची नावे सांगून उपयोग लिहा. बघा या ठिकाणी, नॉन ॲटोमॅटिक इस्त्री. या इस्त्रीमध्ये बेस प्लेट, हीटिंग एलिमेंट, ॲस्बोस्टॉक, प्रेशर प्लेट, कव्हर प्लेट हे भाग असतात. ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये यात बेस प्लेट, कव्हर प्लेट, हँडल, टर्मिनल हाऊसिंग, थर्मोस्टंट, स्विच, टेम्परेचर कंट्रोल, नॉब, सप्लाय कॉर्ड हे भाग असतात. त्याचे उपयोग बघा खाली दिलेत. बेस प्लेट उष्णता पसरवली जाते. हीटिंग एलिमेंटमध्ये
मायकोशीटचे आच्छादन असते. प्रेशर प्लेटमध्ये हीटिंग एलिमेंटवर बसवलेली असते. हँडलमध्ये बॅकेलाईटपासून ती बनवलेली असते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधील कोणत्याही 3 रेषांचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा. बघा त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी. 1 वस्तुरेषा, वस्तूचा आकार दाखवणे. 2 मध्यरेषा, वस्तूचा मध्य दाखवणे. आणि 3 तुटक रेषा, देखाव्यातील न दिसणारे भाग दाखवणे. आपण यांच्या आकृत्यासुद्धा काढू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो. चौथा प्रश्न आहे, LED लॅम्पचे कोणतेही 5 फायदे लिहा. बघा ते फायदे खाली दिलेले आहेत. LED लॅम्पचे फायदे: 1. आकाराने लहान असतात. 2. वायरिंग कॅप असल्याने ते कोठेही जोडता येतात. 3. विषारी पदार्थाचा वापर केलेला नसल्याने पर्यावरणाला पूरक असतात. 4. उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण अल्प असते. 5. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून ती मुक्त असतात. 5वा प्रश्न आहे, विद्युत गिझरची कार्यपद्धती लिहा. बघा या ठिकाणी उत्तर, विद्युत गिझरची कार्यपद्धती: वीज पुरवठा सुरू केल्यानंतर इनलेट पाईपमधून आत गेलेले थंड पाणी हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात येते व गरम होऊन आउटलेट पाईपमधून बाहेर पडते. इंटेनरमधील पाण्याचे तापमान वाढू लागले की थर्मोस्टेटची धातूची नळी प्रसरण पावते. थर्मोस्टेट खालील दिशेने ओढला जाऊन थर्मोस्टेट स्विचची कॉन्टेंट ओपन होतात व गरम पाणी मिळते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.